सो वेलकम बैक टू डे 38। और आज अपना डे 38 चालू है लाइक इंट्रोवर्ट टू एक्सट्रोवर्ट। नहीं तो इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट कभी यूट्यूब पे आता है तो कैसा वीडियो बनाता है, क्या स्ट्रगलिंग करता है, वो सारा मैं इस वीडियो में रेकॉर्ड कर रहा हूँ. तर तेच आपलं चालू आहे आता रेकॉर्डिंग. आणि आजचा दिवस म्हणजे ऑलमोस्ट आता किती वाजलेत मी बोलू ना, 10 झालेत, रात्रीचे 10. तर आत्ताच मी ऑफिसमधून सगळं फ्री हे येऊन डिनर करून मी वर आलो आहे. तर अजून परत मला रात्रभर ऑफिसचं काम आहे, कारण की थांबा एक मिनिट. ओके, तर कारण की माझं रात्रभर ऑफिसचं काम चालू असणार आहे. तर कारण की आपल्याला मंडेला मीटिंग आहे आणि आपल्याला 200 स्लाईड डिझाईन करायचे. 200 स्लाईड्स, इमॅजिन करा, 200 स्लाईड्स. एक स्लाईड पण नाही, 200 स्लाईड डिझाईन करायचे आहेत मंडेपर्यंत. तर आता तेच आहे. आणि उद्या काय आहे की आता उद्या असं आहे की लाईक मला एक आहे की मी नेरूलमध्ये बाईकचं मला करायचंच आहे, काही पण करून करायचं आहे. कारण की माझा कळालं की माझा मूड, माझा डोका एकदम बी स्टेटमध्ये चालला आहे. बी स्टेटमध्ये चालला आहे ना, कारण की जी बाईक आहे, एक्सपल्स आहे, रॉयल एनफिल्ड आहे, काय पण ती माझी बाईकोनसारखी आहे. तर एक असं झालं की लाईक एक खराब झाली आहे, पण माझा मूड एवढा लो आहे ना की माझा 24 तास माझ्या डोक्यात असं आहे की लाईक कधी त्याला रिपेअर करू. आणि माझं होतं की लाईक सॅटर्डेला द्यायचं, पण आता सॅटर्डेला पण काम आलं आहे. तर आता कसं करायचं मेन ते. आता मी एकतर की सकाळी नेरूलच्या जो आहे तो तुम्हाला मी बोलवतो आहे, नेरूल HP पेट्रोल पंपच्या इंडियन पेट्रोलियम आहे, त्याच मागे हे आहे, म्हणजे एक आहे छोटंसं हॉटेल आहे, त्याच्या बाजूमध्येच एक हे आहे काय आपलं गॅरेज आहे, तो चांगला करतो. कारण की मी त्याकडे लाईट्स बसवलेत, सगळे बसवले, तो मला जेन्युइनली चांगला वाटला. आणि ते खूप माझे त्यांनी आत्तापर्यंत सगळे काम चांगले केलेत. कारण की तो आधी पण तो एक बाईक म्हणजे डर्ट बाईक रेसरच होता खूप आधी. त्यानंतर तो गॅरेज त्यांनी चालू केलं आहे. तर त्यामुळं मी विचार केला की त्याकडेच द्यायचं. नाहीतर एक ऑप्शन आहे, उद्या सकाळी जायचं आपण इथं HM मोटर्सकडे जाऊन आपण RSA. आता माझं काय झालं की RSA माझं एक्सपायर झालेलं, मी त्या दिवशी बघितलेलं होतं. तर RSA एक्सपायर झाले, तर ते मी रिन्यू करून घेणार. त्यानंतर मी RSAवाल्यांना फोन करेल की दादा कसं आहे, माझी बाईक खराब झाली, येऊन उचलून घेऊन जा इथून, हे करून मी त्यांना बोलणार. आणि ते लोक मग बाईक घेऊन जाणार इथून. ते एक आहे. तर तो एक ऑप्शन आहे. तर माझी सॅटर्डेला तशी मग मला बाईक हे करायला लागेल, सॅटर्डेला कधी तर मला बाईक मग त्यांना द्यायला लागेल. तो एक आहे. आणि त्याच्यानंतर तेच आहे की एक तर नेरूलवाल्याकडे जाऊन त्याला आधी मला विचारायला लागणार आहे की भाई असं झालं आहे माझ्या बाईकचं, तू काम करू शकतो का. कारण की आता असं झालं आहे की लाईक मी जेन्युइनली देऊ का HM मोटर्सला. कारण की असं आतून असं वाटतं की HM मोटरला देऊ पण नाही पण. कारण की आता आजचा पार्ट कुठला खराब झाला असेल का नाही झाला असेल ते मला सांगेल का नाही. आता मेन ते अगर सांगितलं त्या लोकांनी की हां सर तुमचा आजचा पण पार्ट असा खराब आहे, तुम्ही याला पण रिप्लेस करा, तर ठीक आहे. इफ नाही केलं तर काहीच नाही माहीत सिरियसली. तर बघू आता कसं आहे, उद्याचा माझा दिवस कसा जातो आहे. आणि आज ॲक्च्युली एवढं बोरिंग आहे ना आत्ता. कारण की बाई ऑफिसचं काम जस्ट संपून रात्री 10 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळचे म्हणजे ऑलमोस्ट 12-13 तास काम करून आत्ता फ्री झालो आहे. तर मी बोलले लाईक एक व्हिडिओ आपण बनवूया की लाईक बोलायची सवय असायला पाहिजे. आणि मला एक हे पण करायचं आहे, लाईक जो व्हिडिओज मला याच्यावरती पण व्हिडिओज काढायचे आहेत काय आपले यूट्यूबचा. आत्तापर्यंत माझा एक्सपिरियन्स कसा होता, माझा होतं की 30 डेवर काढायचं, पण आता डे 38 चालू झाला आहे. तर डे 38 तर मी बोललं की जाऊ दे आपण 50, कधी हाफ सेंचुरी येईल त्यावेळेस आपण माझा एक्सपिरियन्स सांगायचा की 50 दिवस मी रोज रेकॉर्ड करून आणि हे कसं झालं आहे माझं, की कसं माझा एक्सपिरियन्स आहे, काय मला वाटतं आहे. आणि तुम्हाला काय याच्यात फरक वाटतो ते पण मला सांगा. की लाईक माझा फर्स्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की माझं बोलण्याची स्टाईल, आणि आता 38 डेज नंतर आता कसं आहे लाईक ते पण मला सांगा की कसं चाललं आहे आता, की सुधारतोय का, म्हणजे आपलं असं वजन वाढतंय का असं वजन वाढतंय, खालच्या साईडला चाललो आपण, ते सांगा. आणि काही नाही, मला आत्ता पण असं वाटतं लाईक यूट्यूब इझी आहे. इफ तुम्ही कॅमेराच्या समोर
मी कॅमेराच्या समोर पण तुम्ही बसून आरामात बोलू शकता. मेन तर ते. आणि लोक तुम्ही यूट्यूबवरची जेवढे गुरुज आहेत ना ते बोलतात की भाई तुम्ही आठवड्यातून 2दाच व्हिडिओ बनवा, का आठवड्यातून एकदाच व्हिडिओ बनवा, का 15 दिवसातून एकदाच बनवा, तर तुम्हाला रीच भेटेल, सगळं भेटेल. ऐकू नका, मूर्ख गुरु असतात ते. कारण की कसं आहे की तुमच्याकडे व्हिडिओजच नाहीत तर तुम्हाला व्ह्यूज कधी भेटणारच नाही. आता हे सगळे बसले आहेत, कोणाकडे 50K, कोणाकडे 1 मिलियन आहे. हे लोक बोलतात की भाई तुम्ही व्हिडिओज नको बनवा, रोज आठवड्यातून एकदा बनवा. भाई अगर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज टाकणार नाही, इफ यूट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओज टाकलेच नाही तर लोकांना तो दाखवणार कधी? इफ तुमच्याकडे 100 व्हिडिओज असेल तर यूट्यूब 100 जणांना व्हिडिओ दाखवेल, नाही तर 50 जणांना तर तुमचा व्हिडिओ दाखवेल. आणि त्यातल्या 50 जणांमधून एक 10-15 जणांचं तुम्हाला सबस्क्राईब करेल. इफ 100 व्हिडिओजमधून इमॅजिन करा की 100 व्हिडिओज तुम्ही बनवलेत, 50 जणांना यूट्यूब दाखवतोय, त्यातल्या 50 जणांमधून 10 सबस्क्रायबर, 10 नाही तर 5 सबस्क्रायबर्स तुम्हाला भेटतात. तर हे 100 व्हिडिओजचं हे तुम्ही वर्षातून 3-4च व्हिडिओ, वर्षातून किती 10-12 व्हिडिओजमध्ये तुम्हाला सबस्क्रायबर्स भेटणारच नाही. त्यामुळे मी रोज टाकतोय की रोज टाकणं पण एक माझ्यासाठी हेच आहे की मेन मला सवय असाला की बोलायला की काय. कारण की मी बघितलं की लोकांकडे यूट्यूब चॅनल आहे सगळे, पण मेन बोलताना मग प्रॉब्लेम होतो. कारण की ते आठवड्यातून का महिन्यातून का 2-3 महिन्यातून एकदाच व्हिडिओज बनवतात. हे तुम्ही महिन्यातून 1-2दा व्हिडिओ बनवणार, नाही होणार आहे, तुम्हाला सवय नाही लागणार कॅमेऱ्याच्या समोर. मी हे बोलतोय की आता पण मी आज तर माझा पूर्ण दिवस बेकारच गेलाय ऑफिसच्या ह्याच्यात. तर मी तेच बोलतोय की व्हिडिओज इझी आहे बनवायला. मेन आहे की तुम्ही स्वतःला शूट करा, काही करा, कसंही करा. पण आता कसं आहे की आता मी विचार करतोय की आपला याचा एवढा क्वालिटी नाही आहे, पण तरी करायचं. आता काही असेल करायचं आणि संपवायचं. तर तेच आहे की कसंही करा की भाई आडवा काढा, हॉरिझॉन्टल काढा का व्हर्टिकल काढा, काही करा. पर्यंत ॲज अ व्हिडिओ एक 5-10 मिनटाचा तर बाहेर जाऊ दे, काही बोला. दिवसातून खूप काय यार दाखवायसाठी की तुम्ही झाडाला पाणी घालताय ते एक 30 सेकंदाचा तुम्ही करू शकता व्हिडिओ. त्यानंतर तुम्ही काय साफसफाई करताय तो एक 30 सेकंदाचा करू शकता. जेवण बनवण्याचा तुम्ही 1-2 मिनटाचा करू शकता. कॉफी बनवण्याचा 1-2 मिनटाचा कॉफी बनवण्याचं करू शकता. ब्रेकफास्ट होऊ शकतं, जेवताना होऊ शकतं. सगळ्या ह्याच्यात तुम्ही व्हिडिओ बनवून तुमचा ॲज अ डे गॉन तुम्ही करू शकता. एक 10-5 मिनटाचा तर आरामात व्हिडिओ बनवू शकतो. तर तेच आहे की व्हिडिओ बनवण्याचं चालू करा तरच तुम्ही ग्रो होईल. ते हे माझं आहे. मला असं वाटतं की आता मी पण खूप जणांचे व्हिडिओज बघितलेत. लोक बोलतात की व्हिडिओ नको बनवा, महिन्यातून नाही तर 15 दिवसातून एकदाच व्हिडिओ बनवा, असे लोक बोलतात. पण माझ्या डोक्यात कसं की जेवढे व्हिडिओज जाईल तेवढं चांगलं आहे. हे माझ्यासारखा एक मुलगा असेल की त्याला पण यूट्यूबवर चॅनल चालू करायचं आहे आणि तो विचार करतो की कसं करायचं. मग जास्त काहीच नाही ना भाई, नुसतं एक कॅमेरा आहे आणि काहीच म्हणजे फॅन्सी काही नाही बाजूमध्ये. तर त्याला एका वेळेस तो मोटिवेट तर होईल मला बघून की माझं स्ट्रगलिंग लाईफपासून आत्तापर्यंत माझं स्ट्रगल बघून तो जरा आता खुश होईल. आणि सिरियसली मी आता यूट्यूबवरती कुठल्या बोलतात की जुने ब्लॉग्स होते ना, जुने ब्लॉगर्स कसे होते 2013, 14, 15चे तसे व्हिडिओज आजकाल लोक परत बनवण्याचं चालू करायला लागलेत की कॅमेरा एका जागेवर ठेवायचं, बोलायचं, जे आत्ता मी करतोय. बोलून नुसतं जास्त कटिंग नाही, जास्त कट नको करा, जास्त हॉस्पॉश पण नको करा की जास्त कटिंग असं धूमधाम एडिटिंग होईल. ते तुम्ही नंतर करा पाहिजे तर. 2-3 मिलियन होईल कधी तुम्ही तुमच्याकडे एडिटर ठेवेल, त्याच्यानंतर तुम्ही हे करेल. आणि एक्सपेक्टेशन नको ठेवा की दुसऱ्याचं एक्सपेक्टेशन नको ठेवा की तुम्ही कुठला यूट्यूबवर बघत असेल की त्याकडे एवढे मिलियनर्स आहेत, तुम्हाला पण एवढे बनायचे आहेत. तुम्ही त्यांचं कॉपीच नको करा. तुम्ही तुमच्या स्टाईलनी बनवा. मेन आहे तुमचा स्टाईल ठेवा, तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल की वेगळा स्टाईल. कारण की लोकांना बनायचे केसी नाईस्टॅक सारखं लोकांना बनायचे. पण इफ तुम्ही केसी नाईस्टॅक सारखेच व्हिडिओ बनवले तर भाई मी केसी नाईस्टॅकलाच बघेल ना. मी कशासाठी तुम्हाला लोकांना बघेल की जे केसी नाईस्टॅक सारखेच व्हिडिओज बनवतोय.
सॉरी इफ प्रोनाऊन्सिएशन रॉंग झालं असेल तर सॉरी. तर मी त्यालाच बघेल ना, मी केसीला बघेल. मी तुम्हाला का बघू की तुम्ही सेम केसीसारखेच व्हिडिओज बनवायला लागले, तर मी त्यालाच बघेल ना. मी तुमचे व्हिडिओज का बघू सॉरी. तर तेच आहे, स्वतःचा स्टाईल ठेवा, स्वतःचं सगळं ठेवा, पण मेन आहे की बोलणं ठेवा बस. जास्त कटिंग बिटिंग नाही, छोटंसंच कटिंग ठेवा. आता मी तेच करतो की जास्त कटिंग बिटिंग मला पण नाही आवडत. जास्त कटिंग बिटिंग मला वाटतं की सगळं स्ट्रगलिंग दाखवा की आता मी खाजवतोय का, म्हणजे काही पण असं डोक्यावर हात फिरवतो. आता हेच मी कोण दुसरा असेल तर तो कट करणार हे असं हात फिरवण्याच्या वेळेस. भाई मला ठेवायचं आहे की ॲट द एंड मला लोकांना दाखवायचं की लाईक हां बोलण्याच्या वेळेस असं पण हात जातो, आपण हे करतो की काय पण होतं म्हणजे बोलण्याच्या वेळेस. ते कटबिट नाही करून मला त्यांना असं डायरेक्ट इंटरॅक्शन काय माहीत नाही सॉरी. तर तसे व्हिडिओज बनायचे की त्यांनी मला रिलेट करायला पाहिजे की स्वतः बरं की हां मी पण असं करू शकतो व्हिडिओ बनवण्याच्या वेळेस. नो असं हे नाही. आणि मेन आहे की स्वतः राहा. जसं कॅमेराच्या समोर आहे ना, तसंच कॅमेराच्या मागे पण तुम्ही तसेच तेच दाखवा. की असं नाही की कॅमेराच्या समोर हाय फ्रेंड्स मित्रांनो आणि कॅमेरा बंद झाला आहे तुझ्या आईचा, असं नाही पाहिजे. सिरियसली बोलतोय. आणि मला तेच बनायचं आहे. लाईक मला असं वाटतं की मी किती मोठा हे झालं ना यूट्यूबर आहे, मी असंच राहणार आहे नॉर्मल. हे सिरियसली बोलतोय. तुम्हाला खूप जणांनी तुम्ही ऐकलंही असेल की लाईक यूट्यूबर सगळे की लाईक मला नॉर्मलच राहायचं आहे, हे नाही. मग सगळे मोठं झाल्यानंतर एकदम स्टाईल बिल मारायला लागतात. भाई आपल्याला असंच राहायचं आहे नॉर्मल. काय माहिती, कारण की माझा एका वेळेस माझा आयडियल तसा नॉर्मल राहतो, त्यामुळं मला पण असं नॉर्मल राहायचं नो हॅन्शी. तर हेच आहे आजचे व्हिडिओ मी डे 38मध्ये. व्हिडिओज बनवा, काय चाललंय ते बघा. आणि मेन मला वाटतं की व्हिडिओज तुम्ही असे पण बनवू शकता एपिसोड वाईज की डे टू डेमध्ये की काय झालेलं, म्हणजे आज तुम्ही काय शूट केलं ते सेम कंटिन्यू तुम्ही नेक्स्ट डेमध्ये पण ठेवू शकता. स्टार्टिंगमध्ये कसं आपण एपिसोडच्या आधी रिप्ले येतो की काय झालेलं फर्स्ट ह्याच्यात, तोच रिप्ले अँड टू बी कंटिन्यू करून असे कंटिन्यूज एपिसोड्स बनवू शकता. बिग बॉसचे कसं शूट असतं की हां आपल्याला माहीत पडतं की लाईक हां तो फर्स्ट एपिसोड त्याच्या आधीच्या एक दिवस त्यांनी काय केलेलं, दुसऱ्या दिवशी हे सेम कंटिन्यू झालं आहे. तुम्हाला नवीन टास्क करायची जरूरत नाही ना, काहीच नाही करायची जरूरत आहे. ते असं कंटिन्यू वाटायला पाहिजे. एपिसोड 1 एक दिवस असा गेला, आज त्याचा कंटिन्यू दिवस आहे. कंटिन्यू ठेवू शकता तुम्ही. असंही करू शकता. आत्तापर्यंत असं कोणी केलं नाही, माझ्या डोक्यात तर आहे तसंच करायचं की कंटिन्यू ठेवायचा व्हिडिओ की लाईक आजचा दिवस मी म्हणजे असं आहे की लाईक मी आता माझं कसं होतं, बाईकचा होता व्हिडिओ. मी 3 दिवस बाईकला काय झाले, मी बाईक बरं काय करतोय मी ते 3 दिवस तुम्हाला त्याच्यात ठेवलं लोकांना की लाईक हां 3 दिवसात मी एवढं बाईक बरं केलं, हे मागवलं सामान. मग जरासं ते म्हणजे ते काय बोलतं त्याला फायनर मागवला, मग साफ केलं. त्याच्या 1 दिवस आधी मी चेन उघडलेलं, त्यात तुम्हाला दाखवलं की हे निघत नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी मग ते असं कंटिन्यू होता की डे 1 डे 2 डे 3 मध्ये काय मी स्ट्रगल केलं, काय हे केलं. तर तसंच आहे. तुम्ही पण असं करू शकता की पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशीला तेच कंटिन्यू, तिसऱ्या दिवशीला तसंच. मग तसं तुमचा दिवस पुढं वाढत जाईल, तसं तुम्ही हे करत जावा. तर तो पण सगळ्यात चांगला आयडिया आहे माझ्या डोक्यात करायचं. तर बघू इफ मी कसं करू शकतो त्याला. देन चलो डे 38 एंड्स हिअर. आणि काय असेल तर मी परत तुम्हाला सांगेल डे 39 कसा जातो आता ते बघायचं आहे. डे 39मध्ये तेच आहे की लाईक मी हिरोमध्ये जाऊन आता करायचं आहे. आता हिरोमध्ये जायचं नाही तर इथं ते बाईकचं उद्या हाफ डेमध्ये तर काय तर करायचं आहे 12-1च्या आधी. त्यानंतर 1-2 वाजेनंतर मला परत ऑफिसचं काम करायला बसायचं आहे. आता तेच आहे, हे सगळं संपवायचं आणि बसायचं. देन चलो सी यू ॲट डे 38 अँड चलो बाय बाय, सी यू. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटतो, की काय वाटतं की कसं मला सुधारायला पाहिजे अजून. तर प्लीज सांगा. चलो बाय बाय.